कधी कधी काहीच न करता असं शांत बसलं ना थोड्या वेळ, माइंड खूप रिलॅक्स होऊन जातं आणि खूप दिवसानंतर मला हा टाइम मिळाला होता आणि वरतून मला शाळेत गेला होता म्हणून अजूनच शांतता होती. थोड्या वेळ बसल्यानंतर ना खूप बरं वाटलं. त्यानंतर भूक लागली होती म्हणून खिचडी सोबत ऑमलेट बनवलं आणि त्याच्यानंतर ना जेवायला घेतलं आणि सोबत माझी आवडती खीर पण होती. पहिला पोटभर जेवले, त्याच्यानंतर झोक्यावर बसून मस्त खीर एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर ना खूप टाइमपास झाला होता म्हणून म्हटलं चला आता कामाकडे वळूया. आणि हा आहे माझा लॅपटॉप, जो की मी स्वतःलाच गिफ्ट केला होता आणि ही माझी ना विश होती जी मी पूर्ण केली होती स्वतःसाठी. मी याला खूप जपते, जास्त कधी युज नाही करत, कधी कधीच युज करते. तर आज त्याच्यावर सॉन्ग लावले होते आणि एडिटिंग करायला घेतलं. 1.5 तास एडिटिंग करून झाल्यावर ना डोळे दुखायला लागले आणि मला पण ना शाळेत आणायचा वेळ झाला होता. पटकन त्याला घ्यायला गेले आणि नशीब मी गेले आणि 1 मिनिटांनी बस आली. मग काय त्याला पिकअप केलं आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर ना त्याचा युनिफॉर्म वगैरे चेंज करून त्याला फ्रेश केलं. त्याच्यासोबत त्याची स्टोरी पण ऐकली दिवसभराची, शाळेत काय झालं काय नाही. त्यानंतर मल्हारला भूक लागली होती म्हणून त्याला थोडेसे फ्रुट्स दिले आणि आता काय लॅपटॉप दिसलाय म्हणजे त्याला त्याच्यावर कार्टून बघायचं होतं म्हणून त्याला कार्टून लावून दिलं. त्यानंतर ना मल्हारची ट्युशनची बॅग धुवायची होती, ती धुवून सुकवली. इकडे मल्हारने माझा लॅपटॉप घेतला म्हणून मी त्याचा झोका घेतला आणि मोबाईल बघत बसले. तर असंच होता आजचा माझा दिवस. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.